लागले. आम्ही न्याय मागतोय, आम्ही काही भीक मागत नाही. आम्ही याचे परिणाम देवेंद्र फडणवीस तुम्हाला भोगावे लागतील. आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे, आम्ही काही केलेला नाही आहे. राजू शेट्टींना जे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते, राजू शेट्टींना आता ताब्यात घेण्यात आलंय. आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जो मोर्चा आंबा काजू बागायतदारांचा मुंबईत मोर्चा धडकलेला आहे. मोर्चाचं नेतृत्व राजू शेट्टी करतायत आणि राजू शेट्टींना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दृश्यांमधून पाहायला मिळतंय. शेतकरी आक्रमक झालेले आहे. कोकणातील शेतकऱ्यांचा हा मोर्चा. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, राजू शेट्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मोर्चानं आक्रमक रूप धारण केलंय. प्रणिता, खरं तर मुंबईमध्ये सध्या परिस्थिती ही अत्यंत वाईट अशी झालेली आहे. एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात गरमी मुंबईत आहे आणि अशामध्येच आता शेतकऱ्यांचा मोर्चा जो आहे तो मुंबईमध्ये सकाळपासूनच दाखल होत आहे आणि आतापर्यंत साधारणतः 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना जे आहे मुंबई पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे. राजू शेट्टी यांना देखील आता ताब्यात घेण्यात येत आहे. खरं तर मुंबई गिरगाव चौपाटी असेल किंवा मग जे रस्ते मलबार हिलकडे जातात, वर्षा निवासस्थान जे मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान आहे त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी चेकपॉइंट लावण्यात आलेले आहेत आणि धरपकड जी आहे ती होत आहे. ज्या ज्या गाड्यांवर किंवा ज्या ज्या वाहन चालकांवर आणि गाडीत बसलेल्यांवर संशय येत आहे की हे शेतकरी नेते आहेत किंवा हे कार्यकर्ते आहेत पक्षाचे कोणत्या, त्यांची धरपकड ही सध्या होताना दिसून येत आहे. राजू शेट्टी सध्या यांना देखील मुंबई पोलिसांनी जे आहे अडवलेलं आहे. राजू शेट्टी निघाले होते तर वर्षा निवासस्थानी निघाले होते. शेतकऱ्यांचा मोर्चा जो आहे तो काजू आणि आंबा नुकसान जो होत आहे त्याच्यासाठी हा मोर्चा जो आहे आज काढण्यात आलेला आहे. मागील 10 दिवसांपासून याची तयारी सुरू होती आणि याच्यामध्येच या ठिकाणी मुंबई पोलीस हे देखील ऍक्शन मोडवर आहेत, अलर्ट मोडवर आहेत आणि धरपकड जी आहे ती सर्वांची आता या ठिकाणी होताना दिसून येते. खरं तर मुंबई पोलिसांचा खूप मोठा फौजफाटा जो आहे तो सध्या रस्त्यांवर तैनात आहे. प्रत्येक ठिकाणचं वॉच जे आहे ते देखील ठेवण्यात येत आहे आणि अनेक जणांना जे आहे ट्रेस करण्यात यश मिळालेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत वर्षा निवासस्थान किंवा मलबार हिल परिसरापर्यंत त्या गाड्या पोहोचू नयेत किंवा ते पोहोचू नयेत याच्यासाठी मुंबई पोलीस हे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. वर्षा निवासस्थान बाहेरचे देखील पोलीस बंदोबस्त जो आहे त्याच्यात देखील वाढ केलेला आहे. अशामध्येच प्रत्येक पॉइंटवर जे आहे प्रत्येक गाडीची चौकशी जी आहे ती नक्कीच शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा. या संदर्भातील माहिती तुमच्याकडून. आंदोलन केलंय. आंबे फेकून म्हणजे ज्या आंब्याला भावच मिळत नसेल, ज्याला आम्हाला काय मिळणारच नसेल तर त्याचा आम्ही एक आमचा ते एक आत्मक्लेश आहे की बाबा आम्हाला त्या आंब्याचा दर मिळत नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे. आता पुढची भूमिका ताब्यात घेण्यात आलंय. आमची पुढची भूमिका जोपर्यंत आंबे उत्पादकांना आणि काजू न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. इथून पुढची रणनीती ही पोलीस चौकीमध्ये आता ठरून जाईल. काही अडचण पुढची रणनीती ही आता पोलीस. तर संतप्त प्रतिक्रिया शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांच्या समोर येताना पाहायला मिळत आहेत. आंबे फेकत आंदोलन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे परिस्थिती चिघळलेली पाहायला मिळते. तर दुसरीकडे राजू शेट्टी त्यांच्यासह शेतकरी संघटनेतील इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तर मोठी बातमी सध्या मुंबईतून समोर येते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानावरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. वर्षा निवासस्थानी हे आंदोलन जाणार होतं. खबरदारी म्हणून मलबार हिल परिसरातही बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. इथे थांबता येणार नाही म्हणून आता काय माहिती काय पोलिसांची काय दिशा असेल. आज आज आंब्या जे आपले आहेत त्या आंब्याकरिता आंदोलन होतं. कोकणाचा आंबा बाहेरगावी जो जाऊ नये यासाठी आंदोलन होतं आणि मी शिवसेना शाखा प्रमुख आहे सुबोध चिटणीस. आम्ही अंधेरीहून इथे आलो होतो तर पोलीस म्हणतात की गाडी आमचा हे अंधेरी वेस्टला आम्ही राहतो. पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं आणि या ठिकाणी अडवलं? पोलीस काय पुढे जाता येणार नाही, आझाद मैदानावर जावं लागेल आणि तिथून मग तुम्ही हे करा. हो, दादागिरी आहे ही. आम्ही मोर्चा म्हणजे काय, आम्ही आमच्याकडे काही दगड नाहीत, काही विटा नाहीत, काय नाहीये. परंतु तुम्ही काय प्रयत्न कराल वर्षावर? आता मोर्चा आता आझाद मैदानावर तुम्ही
ठिकाणी मी गावाकडून जाणार आहात का वर्षावरती? आता बघूया ना प्रणिता, बघतो या ठिकाणी कशा पद्धतीने धरपकड ही करण्यात येत आहे. जे आंदोलक मुंबई शहर असेल, मुंबई शहराच्या बाहेरनं या ठिकाणी दाखवलं होत आहे. थेट वर्षा निवासस्थानी जायला त्यांच्या कशा प्रकारे धरपकड त्यांची या ठिकाणी होत आहे बघू शकतो. कोणतंच म्हणणं त्यांचं ऐकून घेतलं जात नाहीये. पण मात्र आझाद मैदानला तुम्ही जा, आझाद मैदानला त्या ठिकाणी आंदोलन जे आहे तुम्ही ते तिथे करू शकता, पण तुम्ही या ठिकाणी जाऊ नाही शकत अशा पद्धतीत सांगण्यात येत आहे. बघू शकतो मुंबई पोलीस सध्या ऍक्शन मोडवर आहे आणि त्यामुळेच प्रत्येक माणसाला, प्रत्येक कार्यकर्त्याला आलेल्या सोबत प्रत्येक माणसाला जे आहे या ठिकाणी पकडण्यात येत आहे. त्यांचं कोणतंही म्हणणं जे आहे ते देखील या ठिकाणी ऐकून नाही घेण्यात येत आहे. आणि अशामध्येच नेमकं आता मुंबई ही अलर्ट मोडवर गेलेली आहे आणि अर्थातच धरपकड जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. बघू शकतो मुंबई पोलीस आलेल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक कार्यकर्त्याला, जे कोण आंदोलनासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत त्यांना या ठिकाणी पकडत आहेत. काही युवा देखील या ठिकाणी प्रणिता पोहोचलेले आहेत. युवांना देखील या ठिकाणी पकडण्यात येत आहे. युवांना देखील साधारण किती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते आणि कोणकोणत्या पक्षाचे कार्यकर्ते, नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते, जसं राजू शेट्टी यांनी चर्चा केली होती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी? अर्थातच प्रणिता, माझ्याकडे जी माहिती आली आहे त्यानुसार साधारणतः आतापर्यंत 250 ते 300 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अनेक शेतकरी नेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर राजू शेट्टी यांचं नाव आहे. तर दुसरीकडे विनायक राऊत असतील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामधनं पण देखील अनेक मोठे नेते जे आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सामील होणार होते आणि थेट वर्षावर जो आहे आपला मुद्दा आणि मोर्चा जो आहे तो वळणार होते. अशामध्येच अनेकांची धरपकड ही सध्या झालेली आहे. मुंबईमध्ये 4 ते 5 पॉईंट हे सध्या करण्यात आलेले आहेत, जे मलबार हिलच्या दिशेला जातात आणि प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पॉईंटवर जे आहेत मोठ्या संख्येने पोलीस हे जे आहेत या ठिकाणी तैनात आहेत. अशामध्येच आता 4 वाजताची वेळ ही आंदोलनाची नेमण्यात आली होती. 5 वाजता साधारणतः गिरगाव चौपाटीवरनं आपण मलबार हिलला जाऊ असं सांगण्यात आलं होतं, पण आतापर्यंत वेळ जरी झाली नसली आंदोलनाची, त्याच्या आधीच जे आहे प्रत्येकाची या ठिकाणी धरपकड ही करण्यात आलेली आहे. बघू शकतो थेट दृश्य गिरगाव चौपाटीवरनं किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस तैनात आहेत हे पाहू शकतोय. प्रत्येक जण या ठिकाणी जे आहे आंदोलनासाठी आलेलं आहे की कोणत्या मुद्द्यासाठी आलेलं आहे याची चौकशी जी आहे ती करण्यात येत आहे. आक्रमक जे आहेत नेते या ठिकाणी होताना दिसून येत आहेत आणि नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे, की कारण की ज्यानुसार या ठिकाणी यांची धरपकड करण्यात आलेली आहे, इथून पुढची कारवाई जी आहे ती काय होणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. साधारणतः आता माझ्या समोरूनच या ठिकाणी 8 ते 9 गाड्या ज्या आहेत त्या नेलेल्या आहेत आणि 250 ते 300 लोक जे आहेत यांना या ठिकाणी धरपकड करण्यात आलेली आहे. दादा, तुम्ही आंदोलनासाठी आलेले आहात. दादा, तुम्ही आंदोलन प्रणिता, आक्रमक झालेले आहेत त्या ठिकाणी आंदोलक, त्यांना संवाद सामान्य माणसाला त्रास का देतात? सामान्य माणसाला त्रास का देतात? तर काही आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची होताना ही दृश्य पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा शुभम यांच्याकडे जाणार आहोत. शुभम, सध्या जी परिस्थिती दिसते, पोलीस प्रशासनानं जी भूमिका घेतलेली आहे, त्यानंतर या आंदोलनाची दिशा काय असेल? आंदोलन अधिक चिघळू शकतं अशी ही शक्यता आहे. अर्थातच प्रणिता, कदाचित गैरसमज या ठिकाणी झालेला आहे. जे लोक आंदोलनासाठी नाही आलेले आहेत त्यांची देखील धरपकड या ठिकाणी करण्यात आलेली आहे, असं काहीचं चित्र हे या ठिकाणी दिसून येत आहे. ज्यांचा आंदोलनाशी संबंध नाही, ज्यांचा आंदोलनाशी काही काडी मात्र संबंध नाही, त्यांना देखील पोलिसांनी या ठिकाणी पकडलेलं आहे. कारण की पोलिसांना अशी समजूत गेली होती की हे आंदोलनासाठी देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे त्यांना या ठिकाणी पकडण्यात आलं होतं. आता त्यांनी असं सांगितलं की माझा कोणताही संबंध नाही, मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही माझा, आणि त्यामुळे कुठेतरी मला तुम्ही का पकडता अशा पद्धतीत या ठिकाणी. त्यामुळे असे देखील काही चित्र जे आहेत ते सध्या मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहेत. प्रणिता जी, शुभम, काही आंदोलकांशी चर्चा करता येऊ शकते का? तर शेतकऱ्यांची घोषणाबाजी सुरू झालेली आहे. मुंबईमध्ये हा मोर्चा धडकलेला होता.
यापुढे हा मोर्चा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी या मोर्चाला अडवलेलं आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी झालेल्यांना ताब्यात घेण्यात आले. सरकार आहे नाही चालेगी, नाही चालेगी. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येते. आता काही क्षणात 3 मिनिटातच या ठिकाणावरून पोलिसांची दुसरी गाडी जी आहे ती या ठिकाणावरून रवाना झालेली आहे. प्रत्येक गाडीची जी आहे या ठिकाणी चौकशी करण्यात येत आहे. बघू शकतो आपण त्या पॉइंटवर सध्या आलेलो आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस हे देखील दिसून येत आहेत. अर्थातच प्रत्येक गाडीची या ठिकाणी चौकशी, दुचाकी असो, 4 चाकी असो, मोठी बस असो, प्रत्येक वाहनाची जी आहे ती या ठिकाणी चौकशी होत आहे. आणि चौकशीमधून समजा संशय असला की हा आंदोलक आहेत किंवा हे कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित आहेत तर त्यांची या ठिकाणी धरपकड होत आहे. त्यांना या ठिकाणावरून जाण्यास विनंती जी आहे ती पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकर जे असतील किंवा मग जे पर्यटनासाठी या ठिकाणी मुंबईकर आले असतील त्यांचे देखील हाल जे आहेत ते या ठिकाणी काही प्रमाणात होताना दिसून येत आहेत. नेमकं हे आंदोलन कशा पद्धतीने होणार याची एक उत्सुकता जी आहे प्रत्येकामध्ये होती. पण अशा पद्धतीत ज्यांना वर्षावरच जायला संधी मिळत नाही आहे किंवा पोहोचू नाही शकत आहे, अडवणूक या ठिकाणी होत आहे. कारण की परवानगी जी आहे ती नाकारली होती. तर त्यामुळे याचे हे पडसाद म्हणता येतील प्रणिता की चेक पॉइंट्स लावून जे आहेत